वेलकम टू मिनिंगफुल विथ मिहीर. आजचा आपला टॉपिक आहे सायकोलॉजी आणि आजची आपली गेस्ट आहे ती एक काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहे आणि एक ऑटिझम थेरपिस्ट आहे. सो प्लीज वेलकम मिस ऐश्वर्या इंगळे. वेलकम ऐश्वर्या. हाय. सो मला पहिले विचारायचं आहे तुला की हाऊ डिड यू गेट इन टू सायकोलॉजी. ओके. मी आता म्हणजे झाली 4 वर्ष मला MA करून आणि MA इन काउन्सिलिंग सायकोलॉजी. पण जेव्हा मला म्हणजे असं फील झालं की ओके सायकोलॉजी करायचंच आहे ते आय गेस मी 12th मध्ये होते आणि मी आर्ट्स घेतलेलं त्याच्यामुळे आम्हाला सायकोलॉजी सब्जेक्ट होताच आधीपासून. आणि त्याच्यात जशी मी शिकत गेले मला खूप इंटरेस्टिंग वाटत गेलं ते की आणि पहिले ऍक्च्युली कधी ऐकलं नव्हतं स्कूल पर्यंत तर. आणि मी मराठी मीडियम मध्ये शिकलेले त्यामुळे आता कसं शाळेत ऍटलिस्ट सायकोलॉजी ऍज अ सब्जेक्ट म्हणून यायला लागलाय हळूहळू. पण मी जेव्हा होतं तेव्हा तर काहीच नव्हतं असं. आणि मी म्हणजे एकदम नवीन होतं माझ्यासाठी काय असा ह्युमन माइंड आणि सगळं. त्यामुळे मग मला खूप इंटरेस्टिंग वाटायला लागलं. ऍट द सेम टाइम म्हणजे 12वी नंतर तर मी सायकोलॉजी घेतलाच होता सब्जेक्ट म्हणून. म्हणजे ऑप्शन्स असतात सो त्याच्यापैकी पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री आणि सायकोलॉजी असं मग मी सायकोलॉजी चूज केलेला. आणि नंतर मग काय झालं माझ्या ओळखीची एक आहे माझी मैत्रीणच आहे ती आता. तिने मला ऍज अ सब्जेक्ट सो सायकोलॉजी मध्ये खूप वेगवेगळ्या टेस्ट असतात आणि एक्सपेरिमेंट्स असतात. सो त्या एक्सपेरिमेंट मध्ये मला ऍज अ सब्जेक्ट म्हणून तिने बोलवलं की तू येशील का, तू सायकोलॉजी घेतलंयस तर आय गेस तुला पण ते बेनिफिशियल असेल. सो मग मी तशी जायला लागले सब्जेक्ट म्हणून. सो सब्जेक्ट म्हणून काय असतं एक्सपेरिमेंट्स ऍज अ सब्जेक्ट म्हणून मी जायचे. सो एक्सपेरिमेंट्स माझ्यावर व्हायच्या की काय काय तुम्ही नवीन नवीन जे काय आता मी डिटेल मध्ये नाही सांगत एक्सपेरिमेंट्स काय असतात पण ते खूप वेगळं माझ्यासाठी होतं एक अनुभव. आणि मला त्याच्यामुळे अजून इंटरेस्ट निर्माण झाला. आणि व्हायचं असं की मला म्हणजे आता सगळेच सायकोलॉजिस्ट किंवा जे कोणी सायकोथेरपिस्ट आहेत काउन्सिलिंग करतात त्यांचा सुद्धा पर्सनॅलिटीचा एक खूप मोठा भाग असतो स्वतःच्या पर्सनॅलिटीचा. सो मला असं कुठेतरी वाटत होतं की ओके आपण पण दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्यांच्या शूज मध्ये जाऊन वी कॅन अंडरस्टँड व्हॉट अदर पीपल थिंक. आणि ते मे बी ती एक पर्सनॅलिटी सुद्धा माझ्यात डेव्हलप झाली होती त्या काळात. आणि मग मला वाटलं की आपण करूया ह्याच्यातच काहीतरी. आणि खूपच इंटरेस्टिंग म्हणजे आधी तरी सुद्धा मी कन्फ्युज होते की सोशॉलॉजी घेऊ कारण ते सुद्धा एक वेगळं फील्ड आहे आणि खूप चांगलं आहे. आणि सो बेसिकली मला एकतर मॅथ्स आणि कॉमर्स मध्ये वगैरे काहीच इंटरेस्ट नव्हता त्यामुळे पहिलं माझं कारण आर्ट्स घ्यायचं हेच होतं की मॅथ्स नकोय आपल्याला. बट देन खूप डेव्हलप झाला इंटरेस्ट आणि मग मी डिसाईड केलं की नाही ह्याच्यात आणि खूप वास्ट हे आहे सब्जेक्ट आहे हा. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग गोष्टी दररोज असतात त्याच्यात वेगवेगळ्या वेगवेगळ्या. सो मला खूप वाटलेलं तेव्हा इंटरेस्टिंग म्हणून मग मी घेतलं चूज केलं आणि BA केलं आणि मग MA पण केलं. सो मला तुला विचारायचं की तू हाऊ डिड यू स्टार्ट वर्किंग विथ किड्स आणि तुझा एक्सपिरियन्स काय असतो किड्स. स्पेशल किड्स बद्दल राईट. हा. सो मी स्टार्ट म्हणजे जेव्हा मी माझं MA झालं MA इन काउन्सिलिंग सायकोलॉजी त्याच्यानंतर मला चान्स मिळाला डिरेक्टली टू स्टार्ट वर्किंग विथ किड्स विथ स्पेशल नीड्स. सो तिकडे मी बरेचसे वेगवेगळ्या डिसऑर्डर्स किंवा वेगवेगळ्या ॲबिलिटीजचे जे किड्स होते त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली. आणि तेव्हा एक इंटरेस्ट डेव्हलप झाला की कारण लहान मुलांबद्दल एक तर मला लहान मुलं आवडतात पण हे जे चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स असतात दे आर टोटली डिफरंट इन अ सेन्स की ते एव्हरी डे इज अ न्यू डे विथ देम. कालचं जे घडलंय तेच आज घडेल असं अजिबात नाही. एव्हरी डे इज अ न्यू डे. सो रोज एक नवीन एक्सपिरियन्स यायचा रोज. मग वेगवेगळ्या कसं स्किल्सने क्रिएटिव्हिटी वापरून आर्ट वापरून कसं मी त्यांच्याबरोबर डील करू हे माझे रोजचे हे थॉट्स चालू असायचे. मग अकॉर्डिंगली प्लॅन करायचो. आणि आता लहान मुलांबरोबर का म्हणजे स्पेशल चिल्ड्रन बरोबर करणं म्हणजे वी हॅव टू सेट गोल्स. कोणतीही गोष्ट विदाउट गोल्स होत नाही. सो दे मे बी शॉर्ट टर्म गोल्स ऑर लॉंग टर्म गोल्स बट गोल्स असतातच. सो असं नाही की म्हणजे आपण काहीतरी एक चालू केलंय आणि
ते कोणत्याही दिशेने जात नाही. पर्टिक्युलर गोल्स असतात त्या मुलाबद्दल, त्याच्या ॲबिलिटीजवरनं ठरवलेले गोल्स असतात. सो ते सेट करून वी स्टार्ट वर्किंग विथ देम आणि नंतर मग मी तसं काम चालू केलं. मग 3 वर्ष मी त्या ह्याच्यात काम केलं आणि नंतर आय स्विच्ड अँड नाव आय एम एन ऑटिझम थेरपिस्ट आणि मी एका इंटरव्हेन्शन सेंटरमध्ये काम करते ॲज अ थेरपिस्ट. आणि स्पेशल मुलांचा जो एक वेगळा एक्सपिरियन्स असतो तर खूपच म्हणजे खूप वेगळा आणि मला पण खूप त्यांनी काही बरेचशा मुलांनी मला बरेच काही शिकवलंय. सो पेशन्स तर शिकवलेच आहेत, पण कसं एक ऍक्सेप्टन्स कसा असतो किंवा एक्सप्लोरेशन, कारण त्यांच्या ह्याच्यात काय म्हणतात त्याला, एक मांजर कशी असते एकदम क्युरियस सगळ्या गोष्टींसाठी, तसेच ते क्युरियस असतात. सो ते एक त्यांच्यातले वेगवेगळे ज्या स्किल्स असतात किंवा काही गोष्टी आहेत ज्या मला खूप शिकायला मिळाल्या. सो वर्किंग विथ स्पेशल चिल्ड्रन हे खूप माझ्यासाठी खूप चांगला अनुभव आहे आणि मला एव्हरी डे खूप बरं वाटतं जायला आणि त्यांच्याबरोबर काम करायला. सो असे कुठले डिसऑर्डर्स आहेत जे त्यांच्यात बेसिक डिसऑर्डर्स आहेत की जे मुलांमध्ये तुला जाणवतात? ओके, तर गेली 4 वर्ष मी जी स्पेशल चिल्ड्रन आहेत, ज्यांना स्पेशल ॲबिलिटीज आहेत, असं नाहीये की ते दे आर स्पेशल इन एनी अदर काइंड, बट त्यांचे स्वतःचे वेगळ्या ॲबिलिटीज असतात. सो ही जी स्पेशल किंवा जे चिल्ड्रनशी रिलेटेड जे मेंटल हेल्थ डिसऑर्डर्स आहेत, ते मी तुला काही सांगते. एक तर आहे ऑटिझम, विच इज व्हेरी म्हणजे वेल नोन आता खूप त्यांचे जे इश्यूज आहेत ते सुद्धा खूप पुढे येत आहेत आणि अवेअरनेस खूप वाढलाय. सो ऑटिझम आहे एक. त्याच्यानंतर ADHD, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. नंतर LD आहे, विल्यम्स सिंड्रोम आहे, डाऊन सिंड्रोम आहे. त्याच्यानंतर अजून बरेचसे असे जे डिसऑर्डर्स असतात, जे एन्झायटी डिसऑर्डर्स असतात, स्ट्रेस डिसऑर्डर्स असतात, इटिंग डिसऑर्डर्स असतात, स्लीप डिसऑर्डर्स असतात. सो असं नाहीये की फक्त म्हणजे मोठ्या किंवा एडल्ट्सनाच स्लीप डिसऑर्डर्स होऊ शकतात किंवा अँझायटी फक्त एडल्ट्स मध्ये असते किंवा म्हणजे वर्क रिलेटेड इश्यूज हे ते असं आपण म्हणतो, पण असं नाहीये. लहान मुलं सुद्धा ते गो थ्रू करतात आणि त्याच्यासाठी खूप स्किल्स डेव्हलप करायला लागतात, कारण मुलांना हँडल करणं ही सोपी गोष्ट नसते. ऍटलिस्ट एडल्ट्स आर थोडे तरी ओपन माइंडेड किंवा त्यांना माहिती असतं की आपल्या बाबतीत काय चाललंय, बट मुलं तर खूप क्लूलेस असतात. सो हे जे काही डिसऑर्डर्स आहेत ते म्हणजे त्यांच्यासाठी पण न्यू आहे, बट ते त्यांचा पार्ट आहे, म्हणजे त्यांचा एक स्वतःचा भाग आहे. सो ते त्यांचे डील करत असतात. सो आता ऑटिझम मध्ये इट्स अ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, जी ऍट द एज ऑफ 3 वगैरे डेव्हलप होते, म्हणजे अराउंड एज ऑफ 3. आणि जेवढं जे आता आपण कसं आपली म्हणजे पेरेंट्सची एक हे असते, माइंडसेट असतो की आपला मुलगा आणि दुसऱ्याचा मुलगा मग किती हे होतंय, मग जे आपले डेव्हलपमेंटल जे माइलस्टोन्स असतात की ठीक आहे, 1 वर्षाच्या आत मुलगा चालायला लागलाय, बोलायला लागलाय, काहीतरी बोलतोय. सो ते ज्यांचं मागे पडतं किंवा जी मुलं त्या माइलस्टोन्स ते डेव्हलप नाही करत, त्यावेळेस मग एक क्वेश्चन येतो की असं का होतंय. मग ठीक आहे, आपला मुलगा 4 वर्ष झाले तरी अजून नीट चालत नाहीये किंवा त्याला इश्यूज होत आहेत किंवा मग त्याला समजत नाहीये की आपण काय बोलतोय. सो ऍट दॅट टाइम यू गेट टू नो की देर इज समथिंग गोइंग ऑन आणि आपल्याला मदत घ्यायची गरज आहे. सो हे जे आहे, आणि अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर सुद्धा आपण आजकाल तर बरीच मुलं बघतो की जे हायपर ऍक्टिव्ह असतात किंवा एका जागी बसत नाही. खूप असे इश्यूज आहेत मुलांमध्ये. आई बाबा येऊन सांगतात की हा मुलगा माझा ऐकतच नाही, मग त्याचं चाललेलं असतं, तो खूप हायपर ऍक्टिव्ह आहे, त्याचं लक्ष नसतं, खूप लॅक ऑफ अटेन्शन, अजिबात त्याचं एका ऍक्टिव्हिटीवर दुसऱ्या ऍक्टिव्हिटीवर शिफ्ट होतो. सो आजकाल हे इश्यूज खूप आहेत मुलांमध्ये, पण एकदमच हायपर ऍक्टिव्ह किंवा अजून त्याला त्यामुळे म्हणजे त्याच्या हायपर ऍक्टिव्हिटीमुळे किंवा त्याच्या इम्पल्सिव्हनेसमुळे जर त्याचं अकॅडमिकली तो मागे राहत असेल तर डेफिनेटली देर इज अन इश्यू.
सो तो एक आहे. त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे डाऊन सिंड्रोम तर म्हणजे आता हळूहळू त्याचा अवेअरनेस येतोय. तुम्ही येल्लो नावाचा पिक्चर बघितला असेल, एक मराठी पिक्चर आहे. तर त्याच्यात ती मुलगी जी दाखवली आहे गौरी नावाची, ती डाऊन सिंड्रोम आहे, म्हणजे ती डाऊन सिंड्रोमची आहे मुलगी. सो ते असे सगळे आजकाल येत आहेत पुढे, अवेअरनेस वाढतोय त्याच्यामुळे, लहान मुलांचे पण इश्यूज. त्याच्यानंतर बाकी विल्यम सिंड्रोम एक आहे. नंतर स्ट्रेस इटिंग डिसऑर्डर्स खूप असतात. मुलांची जेवणाची वेळ नीट नसते, त्यांना त्याच्यामुळे त्रास होतो. फिजिकल खूप त्यांना त्रास होतो. हेल्थवर खूप इश्यूज होतात. ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळे डिसऑर्डर्सच्या हे आहेत, एक्झाम्पल्स आहेत जर द्यायचे झाले तर. ओके. सो जसं तू म्हणालीस की मुलांना हँडल करणं खूप म्हणजे या ह्याच्यासाठी खूप हँडल करणं खूप डिफिकल्ट असतं मोठ्यांपेक्षा. सो तुझा म्हणजे पहिला राईट. अप्रोच असतो जेव्हा मुलं ऍज अ पेशंट म्हणून तुझ्याकडे येतात. सो तुझा पहिला म्हणजे बेसिक अप्रोच काय असतो तुझा? आय थिंक बेसिक अप्रोच किड्स बरोबर सुद्धा किंवा कोणतीही थेरपी असते त्याच्याबरोबर पहिला अप्रोच हा असतो रॅपो बिल्डिंग. रॅपो बिल्डिंग सेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो रॅपो बिल्डिंग मध्ये काय असतं, आता स्पेशली विथ किड्स, जर तुम्ही एका मुलाला, कोणताही मुलगा पहिले ऍक्सेप्ट करणार नाही की नवीन, त्यांना असं माइंडसेट असतो की टीचरकडे जायचंय आपल्याला दुसऱ्या. सो दे डोंट नो की इट्स अ थेरपी आणि आपल्याला इथे काय शिकायला मिळणार आहे किंवा आपलं काय होणार आहे, त्यांना काही आयडिया नसते. त्यांना मी फक्त एक टीचर किंवा अजून एक क्लास जॉईन केलाय, मग त्यांच्या डोक्यात ते असतं की का, म्हणजे मी इथे का आलोय, पहिला प्रश्न हा असतो. सो बेसिकली रॅपो बिल्डिंग काय करतं की आपण जेव्हा सेशन घेतो, मी जेव्हा समज सेशन स्टार्ट केले पहिले, तर मी पहिलेच जाऊन त्यांना जर बाकीच्या टीचर्स सारखं किंवा बाकीच्या क्लासेस ट्युशन सारखं जर मी त्याला काही शिकवायला गेले किंवा मी काही त्याला सांगायला गेले की असं नाही तसं कर, तर इट वोंट हेल्प. ती मुलं दे विल सिम्पली यु नो मला ते सोडून म्हणजे जातील किंवा काही विचार नाही करणार आणि मग त्यांना काही इंटरेस्ट नाही होणार. सो रॅपो बिल्डिंग मध्ये काय होतं, लहान मुलांच्या लेवलला जाऊन आपल्याला काही ऍक्टिव्हिटीज किंवा जे काही टास्क आहेत ते प्लॅन करायला लागतात. ऑफकोर्स पहिले 2-3 सेशन्स त्यांच्या वेने आपल्याला घ्यायला लागतं, कारण जे त्यांना आवडतं किंवा त्यांची जी खेळणी आहेत, आम्ही म्हणजे पेरेंट्सना सांगतो सुद्धा की तुम्हाला जर काही वाटलं, तुम्हाला तुमच्या घरची जी खेळणी आहेत त्याच्याबरोबर तो इकडे येऊन ही विल बी कम्फर्टेबल, तर आम्ही ते पण त्यांना आणायला सांगतो. सो असं नाहीये की म्हणजे पहिलेच आम्ही स्टार्ट करतो आणि थेरपी पहिल्या दिवसापासून थेरपी असते, बट त्यांच्या लेवलला जाऊन ते करायला लागतं. आणि पेशन्स इज द की, कारण पेशन्स नसले तर लहान मुलांबरोबर एनिवे कोणतेही पेरेंट किंवा कोणीही जे लहान मुलांबरोबर राहतं त्यांना माहिती असेल की पेशन्स आपल्याला खूप लागतात लहान मुलांसाठी. ते पहिल्या झटक्यात काही ऐकत नाही आणि स्पेशली विथ स्पेशल किड्स एक वेगळंच स्किल लागतं त्यांना हँडल करायसाठी. सो रॅपो बिल्डिंग इज द फर्स्ट स्टेप. मग एकदा तो मुलगा किंवा ती मुलगी कम्फर्टेबल झाली आपल्या बरोबर किंवा त्याला असं वाटलं की ओके, आता मला पुढच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी मला यायचंय, मला इथे खेळायला आवडतंय किंवा जे काय मी करतोय ते मला आवडतंय आणि इंटरेस्ट डेव्हलप झाला की देन नेक्स्ट स्टेप इज आपण त्यांच्याकडनं कसं डेव्हलप करून घ्यायचं जे ते लॅक करतायत. सो फॉर एक्झाम्पल, जर त्यांना स्पीच डिले आहे किंवा त्यांचं अजून काही ते लॅक करतायत फाईन मोटर स्किल्स. आता फाईन मोटर स्किल्स म्हणजे काय असतं, ग्रिप असते हाताची, आपण कसं पेन पकडू शकतो. सो काही मुलांना ती ग्रिप डेव्हलप होत नाही लवकर. सो त्याच्यासाठी काय काय वेगवेगळ्या टेक्निक्स वापरायला लागतात. सो अनदर इम्पॉर्टंट पार्ट इज आपल्याला क्रिएटिव्हिटी खूप लागते इकडे, ऍज अ काउन्सिलर, ऍज अ थेरपिस्ट. खूप क्रिएटिव्ह आणि विथ किड्स स्पेशली खूप काय काय कलरफुल, इट शुड लुक अट्रॅक्टिव्ह आणि त्यांना ते खेळायची ओढ वाटली पाहिजे. असं काय काय बरंच काय काय बनवायला लागतं. मग त्याच्यासाठी चार्ट्स असतात, कलर्स वापरतो आम्ही, वेगवेगळ्या पद्धतीचे कलर्स असतात. मग हळूहळू त्यांच्या लेवलला जाऊन ते सगळं डेव्हलप करायचं आणि देन मग ते कम्फर्टेबल झाले की. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या थेरपीमध्ये रिइन्फोर्समेंट असते. रिइन्फोर्समेंट म्हणजे काय की वी डोंट ब्राईब देम. असं जाऊन आपण त्यांना सांगणार नाही की तू हे केलंस तर तू हे कर, असं नसतं ते. हे सुद्धा एक टेक्निक लागतं त्याला ते डेव्हलप व्हायला. आणि त्याची पण एक टेक्निक आहे, त्याचे बिहेवियर चार्ट्स वगैरे असतात लहान मुलांसाठीचे.
किंवा मग मूड काय म्हणतो आपण, मूड थर्मामीटर असतं. अशा बऱ्याचशा खूप क्रिएटिव्ह गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ते इट मेक्स इंटरेस्टिंग फॉर देम. सो ओके. सो असं सगळं आहे, पण हँडल करायला आणि असं नाहीये की फक्त मुलंच आम्ही हँडल करतो, पेरेंट्सना सुद्धा हँडल करायला लागतं. त्यांचे सिबलिंग्स जे आहेत लहान मुलांचे ते सुद्धा येतात कधी कधी, मग आम्ही जॉईंट सेशन्स वगैरे घेतो. सो त्यांच्यासाठी असं नाहीये की फक्त त्या मुलाला अकॅडमिकली आम्हाला पुढे न्यायचंय. नो, द मेजर पार्ट इज टू मेक देम ग्रो फ्रॉम इनसाइड, किंवा कुठच्याही म्हणजे बाकीच्या त्याचे सगळे विचारात घेतात. फाईन मोटर्स आहेत, फिजिकल एबिलिटी आहे, किंवा त्यांची बोलण्याची क्षमता आहे, सगळ्या गोष्टी डोक्यात घ्यायला लागतात. सो मला तेच विचारायचंय की त्यांच्या आजूबाजूंची लोक किंवा किंवा त्यांचे मेनली पॅरेंट्स, त्यांनी कसं त्यांच्या त्या मुलांकडे डील केलं पाहिजे? मुलांकडे डील करण्याच्या आधी मी म्हणेन की पेरेंट्सना स्वतःच एक ऍक्सेप्टन्स लेवल यायला खूप वेळ लागतो. साहजिक आहे, मुलं जेव्हा स्पेशल अबिलिटीज घेऊन आलेली असतात त्यांच्यासाठी खूप, पेरेंट्ससाठी खूप वेगळं डील असतं हे, आणि खूप काय म्हणतो त्याला आपण, एक तर ते मानसिक खचून जातात पहिले. ऍक्सेप्टन्स लेवल यायला खूप वेळ लागते, कारण आपलं स्वतःचं मूल आपल्या बाकीच्यांचं, आणि मग कंपॅरिझन येते की बाकीच्यांसारखं का नाहीये, किंवा मग पहिल्या 1 वर्ष झालं अजून चालत नाही, अजून बोलत नाही, हे सगळे खूप, आणि मग येतं की मीच म्हणजे आमच्याच लाईफमध्ये असं का. सो मुलांशी डील करण्याच्या आधी ते स्वतःशी डील करायला लागतं त्यांना. सो इथे पेरेंटल एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट असतं, आणि जे थेरपिस्ट, काउन्सिलर्स, जे कोणी मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स आहेत ते पहिले जर म्हणजे मुलगा त्यांच्याकडे आला किंवा पेरेंट्सना घेऊन आले तर पेरेंटल एज्युकेशन देतात. दे सायको एज्युकेट द पेरेंट्स. Okay, so we all psycho educate the parents about the child's needs, concerns, त्याचे काय इश्यूज आहेत, ते त्याला नक्की काय होतंय, आणि हे डायग्नोज करायला पहिले टेस्ट आणि असेसमेंट्स असतात. ओके, सो मुलाचे डेव्हलपमेंटल डिलेज असतील समज, किंवा माइलस्टोन्स त्याने क्रॉस नाही केले त्या वयात, सो पेरेंट्स येतात आणि मग वी टेक टेस्ट अँड असेसमेंट्स. थ्रू दॅट म्हणजे पेरेंट्सना कळतं की काय रिपोर्ट्स आहेत आणि एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम झाला. ओके, सो त्यासाठी सुद्धा त्यांना, आता हे सगळ्या पेरेंट्सना नवीन असतं की एवढ्या लहान वयात कसली असेसमेंट, मग काय करायचं असतं काय. सो ते खूप घाबरून जातात पेरेंट्स, आणि काहींना काही माहितीही नसतं की असे काही डिसऑर्डर्स आहेत, तर त्यांना आम्ही सायको एज्युकेट करतो. सो सायको एज्युकेटिंग इज व्हॉट, गिव्हिंग देम इन्फॉर्मेशन अबाउट ऑल द डिसऑर्डर्स, किंवा त्या पर्टिक्युलर मुलाला त्या पर्टिक्युलर जो डिसऑर्डर झालाय त्याच्याबद्दल माहिती देणे, आणि मग त्यांना समजावणे. आता काही पेरेंट्स दे डोंट ऍक्सेप्ट इट, किंवा डिस्फंक्शनल फॅमिली सुद्धा असतात की आई ऍक्सेप्ट करते, बाबा ऍक्सेप्ट नाही करत आहेत, किंवा असं काहीतरी. सो त्यांना पहिले शांत बसून त्यांच्याशी पहिले डिस्कस करायचे इश्यूज काय आहेत, व्हॉट इज युअर रोल इन इट, अँड हाऊ टू हँडल युअर किड, ते त्यांना समजवायला लागतं. कारण बेसिकली 1 तास आम्ही थेरपी घेऊ शकतो, 1 तास 2 तास किंवा जेवढे दिवस आहे, पण बाकीचे तास जे आहेत ते ऑफकोर्स आई बाबांनाच हँडल करायला लागतात. सो त्यांचा एक मेजर रोल असतो इकडे, की आमच्या बरोबर थेरपी कशी घेतात ते एक सिंक्रोनाइज करून त्यांनी कसं हँडल करायचं. सो टॅक्टिक्स आणि टेक्निक्स आम्ही त्यांना सांगतो की कसं करायचं, मग घरच्या घरी तुम्ही कसं काय काय क्रिएटिव्हिटी करू शकता, आणि ते सगळं त्या मुलासाठी जे हेल्पफुल असेल ते सगळं आम्ही त्यांना सायको एज्युकेट करतो. सो आता एक मला विचारायचंय की कुठलाही मेंटल आजार असेल, सो थेरपिस्ट कडे जाणं हे केवढं इम्पॉर्टंट आहे अकॉर्डिंग टू यू? मी तर म्हणेन की आपल्याला ताप आला तर आपण काय करतो, पहिले आपण डॉक्टरकडे जातो. सो हे फिजिकल सिम्पटम्स जे आपल्याला दिसतात त्याच्यासाठी जर आपण एक हेल्प सीक करतोय, तर वाय नॉट मेंटली. जर आपल्याला, आणि आजकाल तर खूप अवेअरनेस वाढलाय, आणि आधीच्या पेक्षा खूपच, म्हणजे आणि आताच्या तर पॅन्डेमिकमुळे तर खूपच जास्त लोकांना त्याची जाणीव झाली आहे, कारण सगळे घरात बसून होते, आणि त्यांना खूप वेळ मिळाला आपल्या डोक्यात काय चाललंय हा विचार करायचा. सो ते तर खूप इम्पॉर्टंट आहेच. आणि
मेंटल, मी तर म्हणेन की मेंटल स्टेबिलिटी नसेल तर डे टू डे लाईफमध्ये यू कांट टेक एनी डिसिजन्स प्रॉपरली. सो इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आणि आजकाल खूप म्हणजे अवेलेबिलिटी पण खूप आहे. प्रोफेशनल्स आहेत, त्याच्यानंतर बरेच जण आहेत जे हेल्प करतात आपल्याला या गोष्टीसाठी. सो मला तर उलट म्हणजे इथे येऊन बरंच वाटतंय की तू ऍटलिस्ट एक मेंटल हेल्थचा अवेअरनेस निर्माण झालाय, आणि मी ह्याच्या थ्रू सुद्धा सांगू शकते की थेरपिस्ट कडे जाणं. आणि एज इज नॉट अ मॅटर. कोणीही कुठल्या, म्हणजे आता मी म्हणते तसं मी लहान मुलांना ट्रीट करते. अडल्ट काउन्सिलिंग आहे, टीनेजर काउन्सिलर्स आहेत, त्याच्यानंतर जेरियाट्रिक म्हणजे जे वयस्कर आहेत, जे म्हणजे मोठे सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा काउन्सिलर्स असतात. सो खूप वास्ट आहे हे मीडियम, पहिली गोष्ट. आणि म्हणजे का आपण हे सीक करायचंय, एक तर पहिली गोष्ट बॅलन्स राहतो. आपल्याला कळतं की आपण म्हणजे काय कोणत्या लेवलवर आहोत, किंवा इट इज हेल्पफुल फॉर अस टू मेक डिसिजन्स. सो ऍज अ पेशंट, जर म्हणजे ऍज अ पेशंट नाही म्हणता येणार, ऍज अ काय म्हणतात क्लायंट तुम्ही आलात तर यू विल बी, तुम्हाला एक व्ह्यू पॉइंट मिळतो वेगळाच. जे तुम्ही विचार करताय आणि जे तुम्हाला अचीव्ह करायचंय ते, किंवा जो काही तुमचा कन्सर्न आहे, तो तुम्हाला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलतो. आणि थेरपिस्ट हेल्प देम टू view their issues in a different way, not in a positive. I will not say की पॉझिटिव्हिटीच खूप असं ते पुश करतात, नाही, बट ते थेरपिस्ट मेक क्लायंट पुश देअर लिमिट्स, आणि मग त्याच्या थ्रू कसं तुम्ही पॉझिटिव्हली बघू शकता, आणि मग तुमचा कॉन्फिडन्स कसा बिल्ड होईल. सो ह्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. सी, ऍज अ थेरपिस्ट वी डोंट गाईड यू की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, नाही. इट इज युअर लाईफ, सो यू हॅव टू टेक डिसिजन्स. पण त्या डिसिजन्स घेण्याची जी क्षमता असते ती तुमच्यात कशी डेव्हलप होईल, हा मेजर पार्ट थेरपिस्ट करतात. सो काहीही असेल, एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, स्ट्रेस असेल, किंवा रिलेशनशिप इश्यूज असतील, मॅरेज इश्यूज असतील, सो जे काही आहे ते मे बी तुमचे इश्यूज रिझॉल्व्ह व्हायला खूप आणि खूप म्हणजे हेल्प होते थेरपिस्ट कडे गेलात तर. आणि पीस ऑफ माइंड ऑफकोर्स, जर तुम्ही चांगली थेरपी घेतली, जर ते कंटिन्यू केलं तर तुम्हाला खूप म्हणजे तुमच्यातच तुम्हाला फरक पडतो. सो इट इज नेसेसरी, जरी तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होत असेल तर यू हॅव टू कम टू अ थेरपिस्ट अँड टेक थेरपी, असं माझं म्हणणं आहे. सो अजून एक महत्वाचा मुद्दा की का थेरपिस्ट कडे जावं, तर इट इज अ व्हेरी सेफ प्लेस. आणि थेरपी घेण्याच्या मागे कारण असं आहे की लोक बरीच अशी कारण आहेत की लोक घाबरतात, किंवा मी कसं सांगू, मग स्वतःच जज करतात स्वतःला की हे चुकीचं आहे, तर मी कसं हे कोणासमोर बोलू, असे खूप सारे इश्यूज लोकांमध्ये असतात, त्या ज्या कारणामुळे ते येत नाहीत थेरपी घ्यायला. सो मी तर म्हणेन की थेरपी घेणे इज, किंवा थेरपिस्ट, जे तुम्ही थेरपिस्ट कडे जाल, इट इज द सेफेस्ट प्लेस फॉर देम टू टॉक अबाउट एनिथिंग. म्हणजे तुम्हाला कोणी जज नाही करणार, कारण जजमेंट्स तिथे नसतात. तुम्हाला जसं आहात तुम्ही तसं ऍक्सेप्ट केलं जातं. आणि वी डोंट जज ऑन द बेसिस ऑफ कास्ट, कल्चर, किंवा तो काय विचार करतोय, त्याची थिंकिंग प्रोसेस, असं काही इथे जजमेंट पास केलं जात नाही. बिकॉज एव्हरी पर्सन हॅज देअर ओन काय म्हणतात इश्यूज, किंवा जे काही त्यांचे थॉट प्रोसेसेस आहेत ते. सो इट इज अ व्हेरी सेफ प्लेस. अजून एक गोष्ट म्हणजे काउन्सिलर्स किंवा थेरपिस्ट कॉन्फिडेन्शियलिटी खूप पाळतात. सो एका पेशंटचं किंवा एका क्लायंटचं दुसऱ्या क्लायंटला किंवा असं काहीही नसतं तिकडे. आणि जे क्लायंटशी रिलेटेड आहे ते त्याच क्लायंटशी डिस्कस करतात. सो इट इज व्हेरी सेफ फॉर एव्हरीवन टू टॉक विथ देम अबाउट देअर इश्यूज. सो हे एक आहे. आणि ऍट दी एंड मी असं म्हणेन की ते थेरपी घेतल्याने प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह व्हायला मदत होते. डेफिनेटली जे काही इश्यूज तुम्ही घेऊन येता त्याच्यावर खूप म्हणजे टेक्निक्स आणि बरंच काय काय स्किल्स हे करून तुम्हाला त्या प्रॉब्लेम्सची डील कसं करता येईल ह्याच्याकडे खूप लक्ष असतं. सो
थेरपी इज इम्पॉर्टंट. दॅट्स इट फ्रॉम दिस एपिसोड. थँक्यू सो मच ऐश्वर्या, तू आलीस. मला भरपूर काही शिकायला पण मिळालं. सो गाईज, तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. थँक्यू.